नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की पूजा आता खूपच कासावीस झालेली आहे. कारण डी फक्त माझा आहे आणि डी माझाच राहणार आहे. काही झालं तरी त्या कृष्णेला मी त्याच्याजवळ जाऊ देणार नाही. आत्ताच्या आत्ता मी माझ्या डीला माझ्याकडे आणणार आहे असं म्हणत ती आता निघालेली असते. तर इकडे कृष्ण आणि दुष्यंत या दोघांचीही लग्नानंतरची पहिली रात्र आहे. कृष्णा छान तयार झालेली आहे, केसात गजरे माळलेले आहेत आणि ती रूममध्ये आलेली असते. तेव्हा मात्र दुष्यंत कृष्णाला सांगतो की कृष्णा, आपण दोघं सुखाचा संसार करूया. हे सगळं त्यांच्यामध्ये बोलणं चालू आहे, पण काही अटी आणि शर्ती त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळं आजचा भाग खरं तर खूप मजेशीर आहे आणि त्याचबरोबर पूजेला पडलेलं जे स्वप्न आहे ते कसं सत्यात उतरणार ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. कारण आढळरावांना कळलेलं आहे की दुष्यंत बाहेर का आलेला आहे आणि गेटच्या बाहेरून वाकून आत पाहणारी ही जी पूजी आहे ती मात्र कोणाच्या नजरेस पडणार ते आपल्याला पुढे पाहायला मिळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर कृष्ण आणि दुष्यंत यांच्या नात्याची नवीन सुरुवात होणार आहे. त्यांचं नातं फुलणार आहे. त्यांच्या नात्यामध्ये ही जी गोडी निर्माण होणार आहे ती आजच्या दिवसापासून होऊ शकते असं भक्तीला वाटत आहे आणि म्हणूनच भक्तीने कृष्णाला ट्रेनिंग द्यायला सुरुवात केलेली असते. ती कृष्णाला सांगत असते की हे बघ कृष्णे, असं गोंगाट पावणं म्हणून जायचं नाही, जरा आदमीनं बोलायचं आणि मी तुला जसं सांगते ना तसं सगळं करायचं. मी तुला दाखवत आहे ना चालून, त्या पद्धतीने चालून दाखवायचं असं म्हणत भक्ती तिला चालायला सांगत असते. तेव्हा मात्र भक्ती तिला चालायला शिकवते. अगदी मांजरीच्या पावलीने हळूहळू एक एक पाऊल टाकत राहायचं असं भक्ती तिला सांगत असते. तेव्हा मात्र कृष्णे म्हणत असते की मला जमणार आहे का हे सगळं, आणि नाही जमलं तर, असं कृष्णाचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र भक्ती म्हणत असते की जमत असतं सगळं, मी सांगते ना तुला तसं कर. असं भक्ती तिला प्रत्येक गोष्ट सांगत असते. अगं तू शेतात नाही चाललेली, नवऱ्याच्या रूममध्ये चाललेली आहे आणि आजचा दिवस म्हणजे आजची ही रात्र असते ना ती खूप महत्त्वाची असते. तुमच्या दोघांचं नातं जे आहे यानंतरच उलगडणार असतं असं सगळं भक्ती तिला सांगत असते. कृष्णा म्हणत असते पण मला जमणार आहे का हे सगळं आणि कशासाठी करायचं हे सगळं, असं कृष्णाचं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र भक्ती तिला हळूहळू सगळ्या गोष्टी शांतपणे समजून सांगत आहे. कशा पद्धतीने काय करायचं आहे हे सगळं सांगत आहे. तेव्हा मात्र कृष्णा तिला समजून घेत असते. तिला म्हणत असते की चालेल असं म्हणत आता भक्तीला ती हो म्हणते. मग भक्तीला ती म्हणते अगं एवढे केसात गजरे. तेव्हा ती म्हणते असू दे गं, या गजऱ्यांच्या सुगंधाने, या सुवासाने तुमची रूम अगदी भर दरवळली पाहिजे. या सगळीकडे हा जो फुलांचा सुगंध आहे तो दरवळला पाहिजे म्हणून घातलेले आहेत. आणि त्याचबरोबर हा जो पदर आहे ना हा खांद्यावर असा घ्यायचा आणि डायरेक्ट बोलायचं नाही. काय करायचं तर थोडंसं लाजायचं. दाखव बरं मला, लाजून दाखव बरं तू, असं भक्ती तिला सांगत असते. तेव्हा मात्र कृष्णा म्हणत असते काय हे तू आता. मग भक्तीला ती लाजून दाखवते. इकडे आता प्रश्न पडलेला असतो तो म्हणजे बाळजाबाईला. बाळजाबाई म्हणत असते की माझा डाव फेल कसा गेला. आणि त्याचबरोबर तिला आठवतं जे पाहुणे आलेले असतात त्यांनी सुद्धा तो मान ही शेतातली लक्ष्मी शोभते असं म्हणत तिला दिलेला आहे आणि जे आणलेला वळवा होता तो सगळा कृष्णाच्या ओटीत घातलेला असतो आणि त्यामुळं बाळजाबाईंना खूप राग आलेला असतो. बाळजाबाईंना ही गोष्ट सहन झालेली नसते. त्याचबरोबर आत्ता दिवटी नाचवायच्या वेळेस सुद्धा कृष्णाने अगदी तोड उत्तर दिलेलं असतं आणि नेमके आढळराव तिथे येतात आणि आढळराव म्हणतात काय झालं बाळजाबाई, तुम्ही भरपूर प्लॅन आखलेला हो, पण तुम्हाला माहिती आहे का कृष्ण आणि दुष्यंतरावांचं लग्न जे झालेलं आहे ते फक्त आणि फक्त त्या वरची इच्छा आहे. त्याच्या हातात काठी हो, पण त्याच्या काठीला आवाज नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. नाहीतर काय होऊ शकतं ना याचा अंदाजही तुम्ही बांधू शकणार नाही. ही गोष्ट मात्र कायमस्वरूपी लक्षात ठेवा. कारण त्या काठीला आवाज नाही आहे आणि मग कशा पद्धतीने गोष्टी होतील याचा तुम्ही विचारही केलेला नसेल आणि मग ती काठी तुमच्या डोक्यात येऊन कधी पडेल ते तुम्हाला कळणारही नाही. अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आढळराव म्हणत असतात की आवाज बंद करायचा. कसं आहे त्या दिवशी आम्ही खूप प्रयत्न केला हो, आम्हाला वाटत होतं कृष्णाने पडू नये खाली. कसं आहे आम्ही तुमच्या नजरेसमोरून जर असं बाजूला गेलो की तुम्ही मात्र प्लॅनवर प्लॅन करायला सुरुवात केली. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, कसं आहे माहिती आहे का, त्या वरच्याची इच्छा आहे दुष्यंतराव आणि कृष्णा यांनी एकत्र यावं.
त्यामुळं तुम्ही काहीही केलं तरीही तुमची इच्छा पूर्ण होणार नाही, असं हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र आढळराव त्या हिला सगळं अक्कल म्हणजे तिची पूर्ण लाजच काढत असतात. तिला कळतच नसतं की आता आपण काय करतोय, काय बोलतोय. पण आढळरावाने मात्र तिला सांगितलेलं असतं की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जर तुम्ही अशाच पद्धतीने वागत राहिला आणि अशीच तुम्ही मस्ती करत राहिला तर तुमच्या बाबतीत काय होईल याचा तुम्हाला अंदाज सुद्धा लागणार नाही. त्यामुळे विचार करायचा आहे. आमचं तोंड बंद आहे म्हणून आतापर्यंत गोष्टी शांत झालेल्या होत्या. पण जर आम्ही आमचं तोंड उघडलं तर काय होऊ शकतं याचा विचारही तुम्ही करू शकत नाही. अशा पद्धतीने आढळरावांनी तिला धमकी दिलेली आहे. म्हणजे नक्कीच तिचा काहीतरी भूतकाळ आहे आणि जो भूतकाळ आढळराव सर्वांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. तर इकडे भक्ती मात्र कृष्णाला ट्रेनिंगवर ट्रेनिंग देत असते. कशा पद्धतीने राहायचंय, काय करायचंय हे सगळं भक्तीचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र कृष्णा म्हणत असते की हो चालेल. आणि आता कृष्णाच्या हातात दुधाचा ग्लास दिलेला असतो आणि भक्ती म्हणत असते की तुमच्या रूममध्ये गेलात की तिथे कुठेतरी एक छोटासा टेबल असेल, त्याच्यावरती हा दुधाचा ग्लास ठेवायचा आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी करायला घ्यायच्या, एवढं लक्षात ठेव. आणि दुष्यंतराव आहे त्यांचा कुठलाही शब्द खाली पडू द्यायचा नाही, अशा पद्धतीने तिने भक्तीने सांगायला सुरुवात केलेली असते. कृष्णा मात्र सगळा शांतपणे ऐकत असते. कृष्णा विचार करत असते की हे सगळं असंच होणार आहे का, कारण तिला माहीत नाही आहे की तिथं रूममध्ये गेल्यावर काय घडणार आहे. जी ही रांगडी कृष्णा जी आहे ती प्रत्येक वेळेस शेतात जाऊन नांगर हाताशी धरणारी कृष्णा आज नवऱ्याच्या रूममध्ये जाताना तिची जी फजिती होत आहे ती खरंच खूप वेगळी आहे. भक्तीने तिला पूर्ण ट्रेनिंग द्यायचा प्रयत्न केलेला आहे. भक्ती तिला छान असं समजून सुद्धा सांगत आहे. परंतु कृष्णाला मात्र सुचतच नाहीये की काय करायचं, कसं करायचं. भक्ती तिला प्रत्येक वेळेस म्हणत आहे की मला लाजून दाखव, मला असं करून दाखव. आणि भक्तीला ती त्या पद्धतीने तिथे उत्तरही देत असते. खरं तर भक्ती तिला जे सांगत आहे ते कृष्णा शांतपणे सगळं ऐकत असते. त्यासोबतच इकडे आता जयकांत जो असतो त्याची वाट लागलेली असते. तो दारू पित असतो. तो म्हणत असतो की काय आहे हे, आज कितीही काहीही झालं, कृष्णा कितीही त्या दुष्यंतची झाली तरी कृष्णावरती माझाच फक्त अधिकार आहे. आणि हे सगळं घडलेलं आहे ते फक्त आणि फक्त ह्या दारूमुळे झालेलं आहे. जर त्या दिवशी ही दारू नसती तर आज कृष्णा माझी झाली असती आणि मी कृष्णाचा झालो असतो, असं म्हणत तो बोलत असतो. तर काहीही झालं तरीही कृष्णावर फक्त आणि फक्त माझाच हक्क आहे असं मात्र तो सांगायला विसरत नाही. इकडे दुष्यंत मात्र विचार करत असतो. कृष्णा आता रूममध्ये आलेली असते. दुधाचा ग्लास हातामध्ये असतो आणि कृष्णा मात्र खूप आनंदात असते, कारण आज तिला भक्तीने किती काय काय गोष्टी सांगितलेल्या असतात. तिची स्वतःची रूम असते, कारण ज्या कृष्णेला आत्तापर्यंत सगळ्यांनी हिणवलेलं होतं, चुकीचं ठरवलेलं होतं, त्या कृष्णाला हक्काचं घर मिळालेलं असतं. आणि ते हक्काचं घर जरी मिळालेलं असलं तरीही त्या हक्काच्या घरामध्ये तिचा एक हक्काचा माणूस आहे. आजपर्यंत कृष्णाला सगळेजण टाकून बोलत होते, पण आज तिची बाजू घेणारा कोणीतरी तिच्यासोबत आहे. आता कृष्णा रूममध्ये आलेले असते. दुष्यंत म्हणत असतो की तो फुलांचा वास, खूप वास येतोय, मला त्रास होतोय त्या फुलांच्या वासाने. तेव्हा कृष्णा म्हणते की ते भक्तीने लावलेत ना, तिने सांगितलं होतं मला, आज आपली पहिली रात्र आहे ना म्हणून तिने हे सगळं केलेलं आहे, असं कृष्णा इकडे सांगत असे. तेव्हा मात्र दुष्यंत म्हणत असतो हो बरोबर आहे तुझं सगळं, पण नको आहेत ती फुलं इतकी, तुला लक्षात येत नाहीये का, त्रास होतोय मला त्या फुलांचा. तेव्हा कृष्णा म्हणत असते हो बरोबर आहे, पण मी काय करू आता, असं कृष्णा त्याला बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र त्यालाही कळत नसतं की आता काय बोलायचं आणि काय करायचं, कारण कृष्णाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि इकडे दुष्यंत मात्र कृष्णाकडे पाहत असतो. कृष्णाला तो म्हणत असतो की नक्की प्रॉब्लेम काय आहे, मी तुला सांगतोय ना त्या फुलांचा त्रास होतोय. आणि कृष्णा मात्र गालातल्या गालात हसत असते. दुष्यंत तिच्याकडे पाहत असतो आणि तेव्हा मात्र दोघंही एकमेकांकडे लाजत आहेत आणि एकमेकांकडे पाहत आहेत. त्यांना दोघांनाही कळत नाहीये की नक्की गोष्टी काय झालेल्या आहेत, कशा पद्धतीने सगळं घडतंय याचा अंदाजच आलेला नसतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांच्या जवळ येऊ लागलेले असतात. त्या दोघांनाही जाणवत असतं ते म्हणजे त्यांच्या नात्यामधली ती गोडी, त्यांच्या नात्यामध्ये असलेला जो आनंद आहे तो शोधू लागलेले असतात.
कृष्ण आणि दुष्यंत दोघंही एकमेकांच्या जवळ आले. दुष्यंतने कृष्णाचा हात पकडलेला आहे आणि तो रोमॅन्टिक झालेला असतो. तेव्हा मात्र कृष्णा दुष्यंतच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असते. दुष्यंतने कृष्णाचा हात हातात घेतलेला असतो आणि तो तिच्या हातांवरती किस करू लागलेला असतो. तेव्हा मात्र इकडे कृष्णा दुष्यंतकडे पाहत असते. त्यानंतर दुष्यंत कृष्णाच्या केसात असलेला जो गजरा आहे तो बाजूला करतो आणि तिला जवळ घेऊन आता बेडवरती झोपत असतो. हे सगळं तिला आठवत असतं. आणि तेव्हा मात्र दुष्यंत आणि कृष्णा दोघंही एकमेकांच्या जवळ आलेले आहेत. त्यांच्या दोघांमध्ये हा रोमांस असतो आणि दुष्यंत कृष्णाच्या गालावरून हात फिरवतो आणि त्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारलेली असते. आणि इकडे कृष्णा मात्र पूजाला म्हणत असते की बघ, जे तुझं होतं ते सगळं आता माझं झालेलं आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त तुझ्यामुळं घडलेल्या आहेत असं म्हणत आता ते दोघंही बोलत असतात. आणि तेवढ्यातच पूजा जागी होते आणि त्याच वेळी पूजा मात्र म्हणत असते की हे सगळं काय घडतंय, काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही. माझा जो निर्णय आहे तो मला घ्यावाच लागणार आहे. माझा जो डी आहे तो फक्त आणि फक्त माझा आहे. मी त्याच्यापासून कधीही दूर जाणार नाही. माझा डी फक्त माझा आहे आणि मी त्याला माझ्याच जवळ ठेवणार आहे. अशा पद्धतीने तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता कृष्णा जागी होते आणि कृष्णाला सुद्धा स्वप्न पडलेलं असतं. तर इकडे आता कृष्णा म्हणू लागते की काय झालं दुष्यंत सरकार, असं म्हणत ती त्याच्याशी बोलत असते. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की कृष्णा काय आहे. कृष्णा हळूच वागते आणि दुष्यंतला वाकून नमस्कार करते. तेव्हा मात्र दुष्यंत म्हणत असतो की बाद झाला कृष्णा आता हे सगळं. तेव्हा कृष्णा म्हणते मी काहीच नाही केलेलं दुष्यंत सरकार, असं ती बोलत आहे. आणि तेव्हा मात्र दुष्यंत तिच्याकडे पाहत असतो आणि त्याच वेळी दुष्यंत तिचा तोल चाललेला असतो. तेव्हा तिला सावरतो आणि तिला म्हणू लागतो की काय झालं. तेव्हा कृष्णा म्हणत असते की नाही, काही नाही झालेलं, असं म्हणत ती परिस्थिती सांभाळत असते. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र आता दुष्यंत तिला सांगत असतो की हे बघ कृष्णा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. आणि मग सगळी ताकद एकवटतो आणि बोलायला सुरुवात करतो. तो म्हणतो की मान्य आहे मला, जगासाठी आपण दोघं नवरा बायको आहोत, पण अजूनही आपल्या दोघांमध्ये असं नवरा बायकोचं कोणतंही नातं नसेल. आपल्याला फक्त कर्तव्यासाठी हे लग्न केलेलं आहे. त्याच्या डोक्यात ते शब्द असतात बाळजाबाईंच्या इच्छेसाठी त्याने लग्न केलेलं आहे. ते शब्द त्याच्या डोक्यामध्ये घुमत असतात आणि तो मात्र त्याच्याबद्दलच सांगत असतो. इकडे आता पूजा घरातून निघालेली असते. डी काहीही झालं तरी तो माझा आहे आणि त्याला मी कधीच दुसरं कोणाचा होऊ देणार नाही असं बोलणं तिचं चाललेलं असतं आणि त्यामुळंच तिनं निघालेली असते. त्याच वेळी तिने डायरेक्टली इकडे रांगडे पाटलांच्या बंगल्याकडे आलेली असते. इकडे दुष्यंतने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. दुष्यंत तिला म्हणतो की हे बघ, आपल्या नात्यामध्ये फक्त कर्तव्य असेल, आपण दोघं जण फक्त आणि फक्त बाहेरच्या लोकांसाठी नवरा बायको असेल, अन्यथा आपल्या दोघांमध्येही कोणतंही नातं नसेल. आणि मग दुष्यंत घराच्या बाहेर निघालेला असतो. नेमकी घराच्या बाहेर पूजा पोचलेली असते. दुष्यंत हॉलमध्ये येतो, आढळराव तिथं असतात आणि पाहतात तर काय, लग्नाच्या पहिल्या रात्री हा मुलगा बाहेर का चाललेला आहे म्हणून आढळराव त्याच्या पाठीमागे जाऊ लागतात. आता दुष्यंत कशा पद्धतीने कृष्णाला न्याय मिळवून देईल हे आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू.